नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा। सकाळचे 9 वाजतात आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे। आजपासून शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेची सुरुवात होईल। यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळातील कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे। शिवनेरी किल्ल्यावरून यात्रेला सुरुवात होणार आहे। शिवनेरी किल्ल्याच्या पायरीला अभिवादन करून ही यात्रा सुरू होईल। दरम्यान या यात्रेमध्ये अमोल कोल्हे, जयंत पाटील, रोहित पवार सहभागी असतील। 2019 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवस्वराज्य यात्रा काढली होती। एकीकडे अजित पवार गटानं जनसन्मान यात्रा सुरू केली आहे, तर दुसरीकडे शरद पवार गट शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे। त्यामुळे जनसन्मान यात्रा विरुद्ध शिवस्वराज्य यात्रा या माध्यमातून एकीकडे जनतेच्या सेवा सुविधांसाठी असलेल्या योजनांचा पाढा हा अजित पवारांकरवी वाचला जाईल, तर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सध्याच्या सरकारकडनं होत असणारी जनतेची लूट असं म्हणत जोरदार टीका होईल। अधिक माहिती या संदर्भातली घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, एकंदरीत बघतोय जोरदार अशी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकीकडे योजनांचा पाढा वाचला जाईल आणि दुसरीकडे योजना बोगस असल्याबद्दल जोरदार अशी टीका होईल। मुद्दा म्हणून मी वाईड फ्रेम ठेवली लाईव्ह साठी, कारण ह्या स्थळाचं एक महात्म्य असतं आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात सगळेच पक्ष कसे करतात ते आपल्याला लक्षात घ्यायला हवं प्रज्ञा। कारण ज्या वेळेला मशाल हे शरद पवार यांना चिन्ह मिळालं त्यावेळेला रायगडाची निवड केली होती। आता शिवस्वराज्य यात्रा टप्पा क्रमांक 2 यासाठी शिवनेरीची निवड केलेली आहे। हे स्थळ महात्म्य छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची अस्मिता असतं आणि त्या योगानं चर्चा होणं ते महत्वाचं। आता जे तू म्हणालीस ते बरोबरच आहे। ही यात्रा पहिल्या टप्प्यात जी 6 तारखेला सुरू होणार होती, परंतु पूर परिस्थितीमुळे ती आता ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरू होते। त्यातली निवड पण फार महत्वाची आहे। पश्चिम महाराष्ट्रातले जिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं वर्चस्व आहे तो भाग आहेच, म्हणजे इंदापूर, मोहोळ, माढा वगैरे, पण नंतरची जी निवड आहे ती दाखवते आहे की जालना जिल्ह्यामध्ये जाऊन शेवटचा तुम्ही टप्पा संपवणार आहात। भोकरदनची निवड केलेली आहे, जो रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ आहे। ज्या जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते सगळं आज महाराष्ट्र बघतोय। ही जी निवड आहे ना, स्थळाची निवड आणि ह्या रस्त्यांची निवड, सभांची निवड, ही महाराष्ट्रामध्ये आगामी राजकारणाच्या दृष्टीनं 2 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वाची जी लढाई होणार आहे ती कुठे होणार आहे ती सूचित करते। निवड विदर्भाची झालेली नाही आणि मुद्दे ते बरोबरच आहेत। आज अमोल कोल्हे असतील, मला हे बघायचं आहे की मधल्या काळामध्ये जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या दरम्यान जो काही छोटासा संघर्ष झाला होता, त्यानंतर आज हे दोघं एकत्रित येत आहेत। ते इथे पहिल्या पायरीला येतील आणि मग या शिवस्वराज्य यात्रा टप्पा क्रमांक 2 सुरू होईल। ते एकत्रित येत आहेत का? रोहित पाटील असणार आहेत, म्हणजे दुसऱ्या फळीतलं राष्ट्रवादी काँग्रेसचं जे नेतृत्व आहे ज्याच्यामध्ये रोहित पवार आणि रोहित पाटील आहेत ते पण असणार आहेत, अमोल कोल्हे असणार आहेत आणि जयंत पाटील असतील। त्यांना असं म्हणायचं आहे की अजित पवार आणि त्यांचं सरकार म्हणजे महायुती हे जे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्याकडे मतं घेऊ इच्छित आहेत त्याला काउंटर करणाऱ्या बऱ्याच गोष्टी ह्या यात्रेच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतील। अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील, आरोप प्रत्यारोप होतील। काल जयंत पाटील हे आपल्याशीच बोलताना असं म्हणाले की मी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा इच्छुक आहे। काल उद्धव ठाकरे त्यांचा दिल्ली दौरा संपून महाराष्ट्रात परत आले, त्यांनी पण सांगितलं होतं की मी काही जबाबदारी घेण्यापासून दूर जात नाहीये। म्हणजे एकीकडे आपल्या अधिकात अधिक जागा येण्यासाठी जिथं जायचं आणि अधिकात अधिक जागा आल्यानंतर मुख्यमंत्री कोण असावा त्याचं पण एक नेरेटिव्ह सेट करायचं, अशा वेगवेगळ्या अर्थानं या जनसुराज्य शिवस्वराज्य यात्रा टप्पा क्रमांक 2 कडे बघायला हवं। महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी, कोणी म्हणतंय ऑगस्टमध्ये सुरू होतील निवडणुका किंवा नोव्हेंबरमध्ये होतील, पण मी असं म्हणेन ती सुरू झालेली आहे। काल परवा नाशिकमधनं अजित पवारांनी केली, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची स्वराज्य यात्रा सुरू होते आहे आणि या यात्रेमध्ये नंतरच्या टप्प्यामध्ये श्री शरद पवार सहभागी होणार आहेत, सुप्रिया सुळे असतील। त्यामुळं निवडणुकीच्या निमित्तानं मुद्द्यांचा आणि प्रचाराचा धुराळा खऱ्या अर्थाने 2-3 दिवसापासून उठलेला आहे महाराष्ट्रामध्ये। त्याचा दुसरा टप्पा म्हणजेच आजची शिवस्वराज्य यात्रा, जिथं शरद पवार गट महाराष्ट्राला सांगेल की त्यांना काय म्हणायचंय। राहुल, सगळ्यात महत्त्वाचं, ज्या ठिकाणी सध्या तुम्ही उभे आहात तो शिवनेरीचा हा परिसर आहे आणि या परिसराची खरी ओळख जर म्हणायची झाली तर ज्या परिस्थितीमध्ये स्वतः शिवरायांचा जन्म होण्यापूर्वी जिजाबाई तिथे आल्या होत्या, तोही अंतर्गत कलह होता, यवनी आक्रमणही होती, अशीच काहीशी परिस्थिती सध्या राष्ट्रवादीची सुद्धा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। हा एक योगायोगच म्हणायचा का?
दिसतंय ना तसं. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण जेव्हा जेव्हा माध्यम म्हणून पवार कुटुंबातल्या कलहाबद्दल बोलायचो त्यावेळेला माध्यमांना दोष दिला जायचा की अरे तुम्ही काय आमचं इतकं इंटॅक्ट कुटुंब आहे वगैरे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जो पवार कुटुंबातला कलह बघितलाय तो खऱ्या अर्थाने मध्ययुगीन कालखंड आणि त्यानंतर शिवछत्रपतीचा कालखंड अशा अर्थाची मी फक्त तौलानिक दृष्टीनं त्याची तुलना करतोय. पण महाराष्ट्राला कधी वाटलं नव्हतं की पवार कुटुंबामध्ये अशा पद्धतीचा कलह होईल, दोघं एकमेकांच्या विरोधामध्ये उभा राहतील. आणि ती जी सल आहे जी ठाण्यातल्या कार्यक्रमामध्ये श्री अजित पवार यांनी बोलून दाखवली की मला मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांनी कधी ती लपवलेली नाही. ती जी सल आहे ना ती सल महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतल्या प्रचाराच्या दरम्यान फार महत्त्वाची असणार आहे प्रज्ञा. कारण अजित पवार का गेलेत पक्ष सोडून, तर त्यांना मुख्यमंत्रीपद हवं आहे. ती संधी त्यांना आपल्या काकांनी मिळू दिली नाही. त्यांनी ती जाहीरपणे पिंपरी चिंचवडमधल्या दैनिक सकाळच्या मुलाखतीमध्ये सांगितलीच होती. तर असं आहे की ह्या निमित्ताने शेवटची संधी म्हणून अजित पवार प्रयत्न करतील, आपल्या अधिकात अधिक जागा निवडून आणतील, त्यासाठी महायुतीमध्ये आपला दबाव वाढवतील. कारण 70-80 जागा निवडणूक लढवून तुम्ही काही मुख्यमंत्रीपद नाही मिळू शकत. त्यामुळं दिसतं असं आहे की एकाच वेळेला महायुतीमध्ये जर आपल्याला अधिक स्टेक्स मिळाला तर महायुतीमध्ये राहू, जर नाही मिळाला तर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करू. दुसरीकडे पक्ष कोणाचा ह्या संदर्भामध्ये आज शरद पवार यांनी तर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिले 10 पैकी 8 जागा म्हणजे 80% त्यांचा स्ट्राईक रेट आहे. तेवढ्यावर थांबून भागणार नाही. कारण विधानसभेच्या निवडणुका आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसवरती असलेलं अजित पवार यांचं वर्चस्व पाहता इतकं सोपं असणार आहे याची जाणीव शरद पवार यांना पण आहे. आणि म्हणून बघा लोकसभा निवडणुका संपताच ज्या बारामतीमध्ये त्यांना इतका मोठा विजय मिळालेला होता तिथे दुसऱ्या दिवसापासून शरद पवार दुष्काळ यात्रेच्या निमित्ताने गेले, लोकांशी ते बोलतात. त्यामुळे ह्या दोन व्यक्तिमत्वातला जो संघर्ष आहे तो संघर्ष टिपेला जाईल महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने. आणि जाणीवपूर्वक मी जे म्हणालो स्थळ महात्म्य फार महत्व आहे. शिवनेरीची निवड करणं, रायगडाची निवड करणं हा मेसेज आहे. कारण मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून देशपातळीवरती शरद पवार यांची ओळख आहे ती तशीच महाराष्ट्रामध्ये असते. त्यांच्याबद्दलची सहानुभूतीचे जी वेगवेगळी कारणं आहेत, ते कृषी विषयक अभ्यासक आहेत, सोबतच एक विशिष्ट अशी अस्मिता त्यांच्याशी जोडली गेलेली आहे. त्या अस्मितेमध्येच शिवनेरीची निवड, त्या अस्मितेसाठीच रायगडची निवड हे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. काका आणि पुतण्यातली ही लढाई ही मुख्यमंत्री पद सेंटर स्टेजला ठेवून होईल. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा जर जागा अधिकच्या आल्या तर मुख्यमंत्री कोण होणार हा सुद्धा तिढा असणार आहे. नवनेतृत्वाला इच्छा आहे. कोणी म्हणतं की महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी सुप्रिया सुळे यांना आहे. जयंत पाटील यांना का नाही वाटणार की मी सुद्धा मुख्यमंत्री झालं पाहिजे. कारण प्रदीर्घ काळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन आपल्या हातामध्ये ठेवलेलं आहे. पक्ष जो काही आज दिसतो आहे तो जयंत पाटलांच्या नियोजनामुळं, त्यांच्या संघटन कौशल्यामुळे पण आहे. कारण अजित पवार हे कितीही उत्तम प्रशासक असले तरी त्यांच्याकडे पक्ष संघटन आहे की नाही याबद्दलची चर्चा आजही होत असते. हे वेगवेगळे कांगोरे आहेत. पण माझ्या मते शिवनेरीची निवड जी आपण मगाशी बोललो फार महत्त्वाची आहे. इथून महाराष्ट्राच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने प्रचार म्हणून सुरुवात होताना दिसेल. अगदी खऱ्या अर्थानं स्वराज्य संघटनेचं किंवा स्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. येत्या काळामध्ये सुराज्य मिळावं महाराष्ट्राच्या जनतेला एवढी मात्र नक्की अपेक्षा आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल.